हाय हॅलो नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. राम आणि आम्ही सुद्धा खूप मस्त आणि मजेत आहोत. तर व्लॉगची सुरुवात केली आहे रामच्या अगदी नटखटपणापासून. जसा तो घरी गेला ना आईकडे तेव्हापासून मी त्याच्यामध्ये एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे. त्याला ना खेळण्यांमध्ये खूप जास्त इंटरेस्ट यायला लागला आहे. सुरुवातीला ना तो एवढं जास्त खेळणी खेळायचा नाही. आजूबाजूला जे काही भांडे असतील किचनमधले किंवा माझं स्टिचिंगच्या रिलेटेड जर काही टेप असेल कात्री असेल ह्या गोष्टी तो जास्त मागायचा. पण घरी गेल्यापासून ना खेळणी खेळण्यामध्ये खूप जास्त व्यस्त होतो. कधी कधी 2-2, 3-3 तास तो त्याच्यामध्येच खेळत राहतो. त्यामुळे तो एक ऑप्शन माझ्यासाठी छान झाला आहे की त्याला खेळणी खेळायला खूप जास्त आवडायला लागले. जे काही टॉयज असतील त्याला त्यामध्ये जास्त इंटरेस्ट यायला लागला आहे. त्यामुळे तो मला कामसुद्धा बऱ्यापैकी चांगलं करून देत होता. जसं की गावाकडून आला होता तेव्हा 2-3 दिवस त्याने शांततेमध्ये त्याचा तो खेळायचा. नंतर जरा जरा त्रास द्यायला लागला, कारण की मग एकाच गोष्टीबरोबर किती वेळ खेळणार असं तरी त्याला स्वतःला तरी वाटत असेल. त्यामुळे थोडासा त्रास द्यायला लागला होता. तर चला, तो तिकडे खेळत होता आणि मी माझं इकडे काम करत होतं. ड्रेसचं फोल्डिंगनं सुरुवातीला मला एवढं जास्त काही जमायचं नाही जेव्हा मी ड्रेस स्टिचिंग करायला लागले होते त्यावेळेस. आणि ड्रेसचा काय माझा क्लास वगैरे झालेला नाही, असंच पाहून पाहून मी शिकलेली आहे. बाकी ड्रेसमधलं सर्व ही स्ट्रेट पॅन्ट, त्यानंतर कुर्ता, अशा ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे अनारकली असो किंवा 3 पीस वगैरे सर्वच गोष्टी ज्या आहेत ना त्या मी ऑनलाईन पाहूनच शिकलेल्या आहे. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये उतरता शिवणकाम व्यवसायामध्ये, त्यावेळेस एक गोष्ट जर तुम्हाला कोणती परफेक्ट येत असेल ना तर बाकीच्या इझिली जमून जातात, कारण की त्या टिप्स ट्रिक्स आपल्याला माहीत होतात, फिटिंगच्या गोष्टी लक्षात येतात. त्यामुळे मग काहीही प्रॉब्लेम येत नाही. तर असं जो काही ड्रेस होता तो फायनली माझा रेडी झाला होता. त्याला छान असं पॅक करून बाजूला ठेवून दिलं आणि त्यानंतर आता पुढच्या कामाला लागूयात. त्याआधी ना सुरुवातीला हे लॅपटॉप जे आहे ना ते यांनी यांच्या एका फ्रेंडला दिलं होतं यूज करण्यासाठी. बरेच दिवस त्यांच्याकडं होतं, आय थिंक 1-1.5 महिना तरी असेल. त्यानंतर घरी आल्यापासून ना मी असं ऑब्झर्व केलं होतं सुरुवातीला जेव्हा मी बंद ठेवायचे ना त्यावेळेस त्याच्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम जाणवायचा. मग चार्जिंग नाही व्हायची किंवा लवकर ओपन नव्हतं होत. पण राम आल्यापासून त्याचा बऱ्यापैकी यूज व्हायला लागला आहे. त्यालासुद्धा राईम्स वगैरे मी त्याच्यामध्ये लावून देतो. सुरुवातीला द्यायची ज्यावेळेस माझ्याकडे होता आणि राम लहान होता अगदी, त्यावेळेससुद्धा मी त्याला द्यायची ऐकवण्यासाठी, बाजूला ठेवायची. पण आता आवाजाचा थोडासा प्रॉब्लेम होता. आवाज असा मोठा असा नाही, एक मिनिमल व्हॅल्यूम त्याच्यामध्ये येतो. यामधून ना माझी एक गोष्ट लक्षात आली, जेवढ्या वस्तू बंद राहतील किंवा आपण त्याला उपयोगात आणत नाही ना तेवढ्या त्या बिघडत चालतात. त्यामुळे मग त्यांना थोडंसं वापरात आणलं की त्यासुद्धा व्यवस्थित काम करायला लागतात. आणि रामच्या हातात पडल्यापासून जरा बराच तो वर्क करतो. जास्त जुना नाही, अगदी राम होण्याच्या आधी घेतलेला तेव्हापासून तो माझ्याकडे होता. एडिटिंगसाठी मी सुरुवातीला यूज करायची पण खूप जास्त हेक्टिक व्हायची, इकडून डाटा तिकडे ट्रान्सफर करा वगैरे. त्यामुळे मग मी मोबाईलमध्येच एडिटिंग करत असते. सो असं काहीसं आहे. आता रामला झोपवले आणि मी माझ्या कामाला घेतलं आहे. आता ते वैष्णवीताईचे ब्लाऊज होते त्या मला नेहमी पोर्टर करतात आणि मग त्यानंतर शिवून झाल्यानंतर मी इकडून त्यांना पाठवत असते. त्यांच्या आईचे 2 होते आणि त्यांचा एक होता सिल्कमधून. सो तेच मी आता इथे स्टिच करायला घेतलं आहे. सुरुवातीला थोडासा वेळ जातो, अस्तर वगैरे सापडा नसेल तर आणायला जा किंवा धागा हे ते. कधी कधी एक धागा आणण्यासाठी सुद्धा मला खाली जावं लागतं. त्यामुळे मग सुरुवातीलाच जे काही ब्लाऊज अर्जंट असतील ते मी इकडे हॉलमध्येच ठेवते आणि बाकी जे काही अर्जंट नसतील किंवा ज्यांना लेट पाहिजे असेल त्यांचं मग बेडरूममध्ये कबडमध्ये ठेवते, जेणेकरून की डोळ्यासमोर राहिल्या ना गोष्टी की आपल्याला जास्तच बर्डन येतं होईल की नाही किंवा असं कस्टमरला वेळेमध्ये काम भेटेल ना असं, म्हणजे माझ्यासमोर ते थिंकिंगच चालू होतं. त्यामुळे ज्या गोष्टी अर्जंट नाही त्या मी बेडरूममध्ये ठेवते आणि ज्या काही अर्जंट असतील पूर्ण वीकभराच्या त्या इकडं हॉलमध्ये आणून ठेवते, जेणेकरून की डोळ्यासमोर राहिल्या गोष्टी की पटपट उरकतात मग. सो चला, आता इथे ना मी काही पैसे वगैरे होते म्हणजे कॉईन वगैरे, रामना सतत पैसे मागत राहतो. त्यामुळे मग मी त्या बॅगमध्ये त्याला समोरच्या जो काही कप्पा आहे ना त्याच्यामध्ये ठेवत असते, जेणेकरून की त्याला थोडंफार खेळायला भेटेल. पण त्याच्यामध्ये ना थोड्या वेळापूर्वी कस्टमर आले होते आणि त्यांनी त्यांचे शिवणकामाचे पैसे जमा केलेले होते. म्हणजे 500च्या 2 नोटा, अशा 200, 100 अशा नोटा होत्या. म्हटलं त्याच्या हातामध्ये लागलं की लगेचच फाडतो कधी कधी, कारण की मुलांच्या लक्षात येत नाही, त्यांना त्यांची व्हॅल्यू जाणवत नाही. त्यामुळे मग त्याने बऱ्याच वेळा असं केलेलं, 2 कस्टमरचे पैसे फाडलेले. तेव्हापासून मी खूप सावध राहते. आणि इथे ना ब्लाऊजला प्रेस करता करता मला ते आठवलं, त्यामुळे मग मी साईडला काढून ठेवलं. म्हटलं नंतर पर्समध्ये ठेवेल. फक्त 1-2 कॉईन मी त्याच्यामध्ये ठेवते. कॉईनची सुद्धा मला कधी कधी खूप जास्त भीती वाटते, तोंडामध्ये घालीन वगैरे. पण माझ्या ऑब्झर्वेशन समोर म्हणजे माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये जर तो असेल तरच मी देते, अदरवाईज त्याला मी ते देत नाही.
सो चला आता पुढचं जे काही मला शिवणकाम करायचे त्याचेसुद्धा मी अस्तर साईडला काढून ठेवते. एक ब्लाऊजचं जे काय आहे ना ते कटिंग केल्यानंतर मी समोरचं लगेच कट करायला घेते. कधी कधी ना असं होतं की थोडंसं मिसमॅच होतं अस्तरमध्ये ब्लाऊजमध्ये आणि तेवढ्यासाठी मला परत आणायला जावं लागतं. त्यामुळे इथे तोच काहीसा गोंधळ माझा चाललेला होता. आणि हा व्लॉग ना थोडासा जुना आहे, म्हणजे एक वीक आधीचा असेल. तेव्हा राम इथेच होता. आता जेव्हा मी व्लॉग तुमच्याबरोबर शेअर करते तेव्हा तो आईकडे गेलेला आहे गावाला. त्यामुळे मग इथून पुढच्या व्लॉगमध्ये मे बी तो तुम्हाला दिसणार नाही. तर पाहूयात, 1-2 क्लिप असतील तर नक्कीच मी ॲड करेल. सो चला आता इथे ब्लाऊजचं मार्किंग वगैरे मी करून घेतले आणि जे काय आपले पेपर पॅटर्न्स आहे ना त्यावरूनच मी हे मार्किंग केलेलं. आणि मी व्हिडिओसुद्धा शूट करायला घेतलेला, पण ऐनवेळी मी कॅमेराच ऑन नव्हता केला. नंतर माझ्या लक्षात आलं, अरेच्या म्हटलं मी तर इथे ट्रायपॉड हे केलेलं, सेट केलेलं आणि नंतर व्हिडिओच कसा शूट नाही झाला. नंतर माझ्या लक्षात आलं की मी कॅमेरा ऑन करायचंच विसरून गेले. सर्व मार्किंग वगैरे झालं आणि मी इतकी डिसअपॉइंट झाली होती की चला छानपैकी असं मार्किंग करूया. तुम्हाला 2-4 गोष्टी मला सांगता येतील, पण ते काही पॉसिबल झालं नाही. थोड्या वेळ ते कटिंग वगैरे करून घेतलं आणि स्टिचिंगला बसणारच होते. तेच कस्टमर आलं. त्यांनी ना सुरुवातीला एक ब्लाऊज माझ्याकडून स्टिच करून नेला होता, जी काही ट्रेंडिंग स्लीव्ज आहे ना तिचा. आणि सेम त्यांच्या बहिणीसाठी सुद्धा त्यांनी तीच साडी घेतली आणि सेम तोच ब्लाऊज डिझाईन करायचा आहे. त्याच्यासोबत त्यांच्या आईसाठी ही गोल्डन साडी त्यांनी घेतली होती. तर त्या मेजरमेंट द्यायला येणार होत्या, पण अजून तरी नाही आल्या. पाहूयात, तसं त्यांना काही लवकर नव्हतं, एक 10-12 दिवसामध्ये दिलं तरी चालेल असे त्यांचे 2 ब्लाऊज होते. आता ही गोल्डन साडी पाहून अक्षरशः मला कोणी कस्टमरने आणली ना मला नकोच वाटती. म्हणजे मला इतका फोबिया झाला या साडीचा. जेव्हा पण मी ही साडी पाहिली ना, सुरुवातीला मी घेतलेली, खूप ज्यावेळेस ट्रेंडिंगमध्ये आली होती ना त्यावेळेस घेतलेली आणि अजून मी त्यावरचं ब्लाऊजसुद्धा स्टिच केलं नाही. तसं तर मी कोणत्याच साडीवरचं करत नाही, पण ह्या साडीवरती जरा स्पेशली सांगेल. ट्रेंड आला पण आणि जाईलसुद्धा तरीसुद्धा माझा ब्लाऊज काय स्टिच होणार नाही. सो असं आहे. सुरुवातीला हे ब्लाऊज पीस वगैरे मी बाजूला साईडला काढून घेतलं आणि त्यानंतर मग साडी ज्या आहेत त्या पिकोफॉलसाठी जातील. सो असं काहीसं रुटीन आता सध्या. सो मी ना आता इथे ब्लाऊज शोध होते आणि म्हटलं जस्ट कॅमेरा चालू करून ना ब्लॉगिंगला सुरुवात करूयात आणि काय रुटीन आहे ते तुम्हाला दाखवूयात. तर मी इथे ना स्टिच करत होते वैष्णवीताईच्या मम्मीचा ब्लाऊज आणि रामना पलीकडे काय केले, रामनी लॅपटॉप घेऊन गेलाय, चार्जर पण इथून घेऊन गेला. तरीसुद्धा म्हणजे माझं लक्षच नव्हतं, मी मशीनमध्येच कंटिन्यू बिझी होते म्हणजे शिवण्यामध्ये. आणि त्यानंतर त्याने तिकडे जाऊन ना लॅपटॉप चार्जिंगला पण लावलाय आणि त्यामध्ये ना शॉर्ट्स व्हिडिओ जे आहेत ते चालू केलेत, कारण की मी जे हॉटस्पॉट आहे ना ते कनेक्टच असतं त्याला. आणि त्याने ते स्टार्ट पण केले. म्हणजे मुलांचं किती ग्रास्पिंग पॉवर किती डेंजर आहे. फक्त 2 दिवस झाले कंटिन्यू त्याला मी लॅपटॉप देते आणि ते पाहून तो ते शिकलाय. आता चांगलं आहे की वाईट माहीत नाही. TV युनिट घेण्याचा विचार करतोय, लवकरच घेऊ, पाहूयात. पण आता नेमकं काय होतंय की मग गुरुवारी एक कार्यक्रम आहे इकडे मावशीकडे सणसवाडीला. तर मम्मी येणार आहे तिकडे, मम्मी आणि माझी लहान मावशी, मधल्या मावशीकडे कार्यक्रम आहे. तर म्हणते रामला घेऊन जाते. तुला जायचं का मामाच्या घरी? जायचं अण्णाकडं, आजीकडं, बापू आम्हा का, मामी का, परी दिदी का जायचं? आजी कोण शुगर खायची मग? लॅपटॉप कोणी चालू केलं? कोणी चालू केलं? रामनी. मग मला सॉरी म्हण बरं. कसं म्हणायचं मग मला सॉरी? असं चॉक आहे. हां, काय खाऊ खायच्या? सो चला आता पुढचं कसं रुटीन होते ते तुम्हाला दाखवते. आता रामला काहीतरी खायला बनवते. चॉक आहे ना मम्माचा? खायचं नाही बरं का, बाऊ होतो टमीमध्ये बाऊ होतो ना. आणि ठेव मम्माच्या मशीनवरती, दे ठेवून. हां, व्हेरी गुड. खालीच ठेव. तर आता त्याला मी बनवणार आहे शेवयाची खीर, गुळ टाकून. खाली बस. तर आज ना ग्रोसरी शॉपिंगसाठी जायचं होतं DMartला, पण हे रामसोबत जायचं म्हटलं ना खूप हेक्टिक आहे. पाहूयात आता बुधवारी राम ज्यावेळेस मामाच्या घरी जाईल त्यावेळेस आम्ही जाऊ. नको टिकली काढू. रोज त्याचं हेच आहे, डेली मी कपाळाला टिकली लावली की काढतो आणि त्याच्या कपाळाला लावतो. आणि सकाळी मी हे सिंदूर लावत होते ना तर त्यावेळेस तो म्हणत होता की मला पण लाव. पाहिजे दिसत असेल तुम्हाला थोडंसं व्हिडिओमध्ये मी दाखवते. तर त्याला सुद्धा मी लावलं होतं. म्हणजे जे काही मी करेन ना ते सर्व गोष्टी करायचं असतात. असं बाय बाय कर, चल लंकीच दे. बस राम, बॅड मॅनर्स, बस. किचू देती तू?
जेव्हा मी व्लॉगिंगला सुरुवात केली होती ना त्यावेळेस राम खूप कॅमेरा शाय होता, अगदी कॅमेरासमोर यायचा सुद्धा नाही. आणि आता घरी गेल्यापासून त्याला जरासा ना विसर पडला होता. जेव्हा पण मी ट्रायपॉड वगैरे सेट करायचे ना अजिबात हात वगैरे लावत नव्हता, त्याचा तो खेळत राहायचा. पण आता आहे ना 1-2 दिवस झाले त्याच्या लक्षामध्ये यायला लागले की ही काहीतरी करत असते. त्यामुळे तो जेव्हा झोपतो ना त्यावेळेसच मी ट्राय करते की व्हिडिओ शूट करूयात, कारण की ह्या सर्व गोष्टी मुलांसाठी सुद्धा चांगल्या नाही. सतत मग ते ट्रायपॉड लावून कॅमेरा सेट करणं वगैरे ह्या सर्व गोष्टी. आणि तो मोबाईल मागतो, मग त्याला जर दिसला ना एकदा त्याची मला जास्त भीती वाटते की तो मोबाईल मागेल. त्यामुळे मग मी नाहीच करत. त्याचे कपडे वगैरे चेंज केले, त्याला स्नॅकमध्ये वगैरे मी बनवून दिलं. खीर बनवायचा प्लॅन होता पण काही सक्सेसफुल झाला नाही. सो चला हा व्हिडिओ ना आहे मशीन घेण्यासाठी गेलो होतो त्या दिवशीचा, म्हणजेच माझा वाढदिवस ज्या दिवशी होता त्या दिवशी 12 सप्टेंबरला. तुम्ही सर्वांनी खूप भरभरून इतके कमेंट मेसेज मला रिसीव्ह झाले होते. अगदी मला तुम्हाला रिप्लाय करायला सुद्धा काहींना वेळ भेटला नाही. मी अगदी फक्त लाईक करून मेसेज जे आहे ते जागेवरतीच ठेवले, नंतर रिप्लाय करेन, पण काय पॉसिबल झालं नाही. सो तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. खूप सर्वांनी प्रेम दिलं. आणि त्यानंतर एक नवीन गोष्टसुद्धा, म्हणजेच माझी मैत्रीण माझ्याकडे आलेली आहे. ती कोणती हे मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. तसं तर तुम्ही इंस्टाग्रामला स्टोरीमध्ये वगैरे पाहिलंच असेल, पण त्यामागे सुद्धा एक लांबलचक अशी स्टोरी आहे, ती सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेल की मशीन घेण्याचा कसा प्लॅन केला किंवा कोणी दिली वगैरे काय, हे सर्व सांगेल. सो चला मशीन वगैरे घेण्याचा प्लॅन झाला. त्यानंतर मग गेलो होतो आम्ही झुडिओमध्ये, तिथे थोडीफार शॉपिंग केली आणि त्यानंतर मग आले होते मी घरी. ही नेक्स्ट डे आहे ज्या दिवशी की मी शूट करते. त्या दिवशी मी काही शूट केलं नाही, थोडासा आराम केला. म्हटलं चला आपला दिवस आहे तर आराम करून घेऊयात, त्यामुळे मग काही शूट वगैरे केलं नाही. सो नेक्स्ट डेला नाही ते मी परत माझ्या कामाला लागले होते. आणि बाय द वे ज्या दिवशी माझा वाढदिवस होता ना त्या दिवशीसुद्धा मी काम केलं. जे एक्साइटमेंट आपल्याला सुरुवातीला असायची लहान असताना की आज वाढदिवस आहे वगैरे, हे तसं मला असं काहीसं म्हणजे होतच नाही. आणि तो जो काही आनंद असतो किंवा सेलिब्रेट करूयात वगैरे असं सुद्धा काही इच्छा होत नाही. आय नो की म्हणजे बऱ्यापैकी जसं आपलं एज पुढं होत जातं, जसं पुढं एज ढकलतं, तसं ह्या सर्व गोष्टींमधला इंटरेस्ट आपला कमी होत चालतो. सो त्याच फेजमध्ये मी सध्या तरी आहे. त्यामुळे मग मी जास्त काही शेअर केलं नाही आणि क्लिपसुद्धा जास्त काही घेतल्या नाही. ज्या काही घेतल्या ते मिनी व्लॉग घेतलं, ते मिनी व्लॉगमध्ये नक्कीच शेअर करेल. तर हा हॉल्टरनेकचा ब्लाऊज किंवा हायनेकचा सुद्धा तुम्ही म्हणू शकता, हा स्टिच केला होता. त्यानंतर मग त्याला व्यवस्थित प्रेस वगैरे कॉलरला वगैरे करून घेतली. हा सुद्धा मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवेल इंस्टाग्रामला की कशा पद्धतीने स्टिच वगैरे केला किंवा शिलाई वगैरे किती घेतली. जेव्हा माझ्याकडे जास्तीचे ब्लाऊज शिवून होतील, म्हणजे अगदी 5-6 ब्लाऊज झाले ना, त्यावेळेस मग मी एकंदरीत प्रेस करायला घेते, कारण की एकदा चालू केलं की मग पटपट सर्वाला प्रेस होऊन जातं. तसं तर तुमच्या कमेंट्स असतात की प्रेस कसं करते ते दाखव, तर स्लीव्जला पहा अशा पद्धतीने मी प्रेस करत असते. बॅक साईड वगैरे सर्वच गोष्टी छान प्रेस होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बिना अस्तरच्या ब्लाऊजची शिलाई किती घेता, बऱ्याच जणी मला विचारतात. तर सुरुवातीला मी 100 रुपये घ्यायची, पण आता 120 रुपये घेते, कारण की काहीच परवडत नाही. त्याला बॅक साईडने हात शिलाई, त्यानंतर मग स्लीव्जला हात शिलाई करावी लागते, त्यानंतर हुक वगैरे बसवायचं. आणि ज्या ताईंकडे मी देते त्यांनासुद्धा मला पैसे द्यावे लागतात. त्यामुळे मग मी 120 रुपये करणार आहे. आणि त्यानंतर ह्या ब्लाऊजचे सुद्धा मी 120 रुपयांनीच घेतलेत. तसं तर त्यांच्या गळ्याला वगैरे सर्वालाच हातशिलाई होती. त्यामुळे पाहूयात आता कसं घ्यायचं आहे वगैरे, अजून काही डिसाईड केलेलं नाही. त्यानंतर हे 2 ब्लाऊजसुद्धा स्टिच झालेले आहेत. अशा पद्धतीने आजचं काम मी करून घेतलं आहे. बिना अस्तरचे ब्लाऊज बरेच दिवस झाले मी स्टिच करून ठेवले होते, पण हुक वगैरे बसवण्यावरून ते ब्लाऊज राहिले होते. फायनली ते तयार केले आणि त्यानंतर आता पुढच्या कामाला सुरुवात करूयात. असं माझं दिवसभराचं हे रुटीन चालू असतं. एक झालं की एक काम मी घेत असते. त्यानंतर हे ब्लाऊज आहेत जे की मला रविवारी संध्याकाळी द्यायचे आहेत, त्यामुळे हे सुद्धा मी पूर्ण करून घेईल. त्यानंतर सुरुवातीला त्याचे अस्तर वगैरे आहे की नाही ते चेक करते. आणि जेव्हा मोठं मेजरमेंट येतं ना त्यावेळेस मला अस्तर बाहेरून घ्यावं लागतं, कारण की मग त्यामध्ये बसतच नाही जे काय आहे ते. तर हे एक माझं पार्सल होतं, ज्या दिवशी माझा वाढदिवस होता ना 12 सप्टेंबरला, त्याच दिवशी हे पार्सल मला भेटलेलं. पण काहीतरी कामात व्यस्त असेल मी, मे बी, मला आता आठवत नाही एक्झॅक्टली. आणि ते पार्सल मी तसंच मशीनवरती ठेवलेलं, जसं आलं तसं रिसीव केलं आणि त्यानंतर ते मशीनवरतीच पडून राहिलं. आणि वॉशिंग मशीनच्या बाजूला असल्यामुळे ते काय मला व्यवस्थित दिसून आलं नाही. आणि मी ते ब्लाऊज पाहत होते की नेमका अस्तर वगैरे आहे की नाही, की माझी नजर त्यावरती पडली. आणि फर्स्ट टाईम माझ्यासोबत असं झालं असेल की कोणतं तरी पार्सल आहे आणि मी चेकच केलं नाही. त्यामुळे मग खूप माझ्या चेहऱ्यावरची स्माईल पाहून तुमच्या लक्षात आलं असेल की पटकन मग मी ओपन करायला घेतलं. तर यामध्ये ना मी काही स्किन केअरचे प्रोडक्ट मागवले होते, जसं की टोनर, सिरम, सनस्क्रीन, फेसवॉश, या सर्व गोष्टी. नाही, फेसवॉश नव्हता, मे बी तो मी विसरलेली किंवा त्यांच्याकडूनच आलं नाही, मला एकदा चेक करून घ्यावं लागेल. हे आहे मायसिलर वॉटर, जे की आपण मेकअप रिमूव्ह करण्यासाठी वापरतो. खूप दिवस झाले मला असं वाटतं की मी स्किन केअरकडे ना लक्षच देत नाही. तसं तर मला PCODचा त्रास असल्यामुळे चेहऱ्यावरती पिंपल्स किंवा खड्डे, पुरळ वगैरे ह्या सर्व गोष्टींची खूप जास्त
त्रास होतो किंवा नेहमी पिंपल्स वगैरे चेहऱ्यावरती असणं किंवा अशी रफ स्किन जाणवणं, ह्या सर्व गोष्टी होतात. आणि PCODच्या त्रासामुळे वेट गेन पण खूप झपाट्याने होतं आहे. त्यावरती एक प्रॉपर ट्रीटमेंट तर मला घ्यावीच लागणार आहे असं मला वाटतं आहे. पण म्हटलं सध्या तरी स्किन केअरकडे जरा लक्ष देऊयात, कारण की चेहऱ्याची पूर्णच वाट लागलेली. त्यामुळे मी खूपच जास्त कॉन्शियस झाले की चला आपण आता लक्ष द्यायला पाहिजे. आणि सुरुवातीला गुड वाईबचे प्रॉडक्ट मी यूज करायचे आणि खूप छान रिझल्ट मला यायचा. अगदी 3-3.5 वर्ष झालं असेल तेव्हापासून मी हे प्रोडक्ट वापरायचे. पण मध्यंतरी 5-6 महिने झाले असतील मी पूर्णतः सर्वच गोष्टी सोडून दिल्या, कारण की तो माझा कॉन्फिडन्सच कुठेतरी गेला होता की नाही आता काहीच होऊ शकत नाही, PCODमुळे आपला चेहरा असाच राहणार असं वगैरे. मी ते एक थॉट प्रोसेस आहे ती मी माइंडमध्ये सेट करून घेतली होती. पण म्हटलं नाही, जर स्किन केअर नाही केलं प्रॉपर तर चेहऱ्यावरती मला नेहमीच असं जाणवेल. त्यामुळे मग ह्या सर्व गोष्टी मी मागवल्या होत्या. ही आहे नाईट क्रीम, खूप छान स्मेल वगैरे येत होता. आणि हे कोणतंही म्हणजे कोलॅबोरेशन वगैरे अशा गोष्टी नाहीत, ह्या मी स्वतः पैसे घालून विकत घेतलेल्या आहेत, जे की तुमच्याबरोबर शेअर करते. आणि ज्याने त्याच्या स्किन टाईपनुसार घ्या. आता हे प्रोडक्ट जे आहे ते मी खूप दिवसांपासून यूज करते आणि कोणताही साईड इफेक्ट नाही. त्यामुळे मग मी गुड वाईबचे प्रोडक्ट नेहमी यूज करते. हा आहे टोनर कुकुंबरचा आणि नीमचा, दोन्हीपैकी काहीतरी एक आहे. कारण की जर चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे असतील तर ह्या गोष्टी खूप जास्त इफेक्टिव्ह आहेत आणि यांचा रिझल्ट पण लवकर येतो. त्यानंतर टोनर सकाळच्या वेळेस मी यूज करते. आणि त्यानंतर जी ट्यूब मी तुम्हाला आधी दाखवली ते आहे पील ऑफ मास्क. कधीतरी छान आहे, कुठंतरी बाहेर जायचं असेल तर पटकन फेशियल क्लीनअप तर आपण जाऊन लगेच करू शकत नाही. त्यामुळे मग पील ऑफ मास्क असलं की आपली जी काही डेड स्किन असते किंवा व्हाईट हेड ब्लॅक हेड्स असतात ते पटकन निघून येतात. त्यामुळे ते एक मी मागवले. एक आहे नाईट क्रीम, संध्याकाळी झोपायच्या वेळेस लावलं की छान स्मूथ चेहरा पडतो एकदम ती. त्यानंतर एक मागवला आहे मी शॅम्पू. तर जसा मी हेअर कट केला ना तेव्हापासून माझी जी काही केस गळण्याची प्रमाण होतं ना ते खूप कमी झालं. सुरुवातीला खूप केस गळायचे आणि हेअर कट केल्यापासून ना खूप छान, म्हणजे अगदी कमी प्रमाण झाले मला असं वाटतंय. आणि त्यानंतर मग मी काय केलं होतं, वाव स्किन सायन्सचा एक शॅम्पू यूज करत होते. त्याने काय झालं, परत केस खूप जास्त गळायला लागले, जो की मी DMartमधून आणला होता. 400-450च्या रेंजमध्ये तो होता. मग मी म्हटलं की नको, जे काय आपलं सुरुवातीपासून आपण गुड वाईबचं यूज करत होतो तेच करूयात. तर हा एक ओनियन शॅम्पू मी ट्राय करण्यासाठी घेतला आहे. डॅन्ड्रफवरती खूप जास्त इफेक्टिव्ह आहे आणि ओनियनमुळं ना स्मेल खूप जास्त खराब येत होता. त्यामुळे मग माझ्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशनसुद्धा चेंज झाले. पाहूयात आता याचा रिझल्ट कसा येतो. सुरुवातीला यूज केलेला आहे पण पाहूयात आता थोडंफार तरी चेंजेस होतात. त्यानंतर हे आहे सनस्क्रीन. हे सुद्धा गुड वाईब्सच आहे की का ब्रँड म्हणून. तर सनस्क्रीनची सध्या तरी काही एवढी गरज नाही, पण चला थोडंफार पाहूयात. आता सर्वच गोष्टी मागवल्यात म्हटल्यावरती हे सुद्धा मागवलं. आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे फेस वॉशच मी विसरलेली होती. जो पपायाचा फोमिंग फेस वॉश येतो ना गुड वाईबचा, तो मी यूज करते. कारण की माझी जी काही स्किन टाईप आहे तो ऑइली आहे. ऑइली स्किनवरती जेल बेस गोष्टी जास्त चालतात. त्यामुळे मग मी तेच मागवते. सिरममुळं ना चेहऱ्यावरती एक स्मूथनेसपणा येतो. त्यामुळे हे एक सिरम व्हिटॅमिन B3चं काहीतरी आय थिंक असं आहे. खूप लेट मी व्हिडिओचं व्हॉइस ओव्हर करते, त्यामुळे गोष्टी मला प्रॉपर आठवत नाही आहे. आणि यूज करून कसं होतं, रोज यूज केलं की एवढं नाव वगैरे मी पाहत नाही. ज्यावेळेस स्क्रोलिंग वगैरे करत असते त्यावेळेस मग मी प्रॉपर लक्ष देऊनच घेते. फक्त फेस वॉश राहिला तर ते पण मी मागवेल. आणि जे काही फेशियल किट शेवटचं राहिलं ते फेशियल किट आणि मायसिलर वॉटर, जे की आपण मेकअप रिमूव्ह करण्यासाठी यूज करतो, ह्या 2 गोष्टी मला कॉम्प्लिमेंटरी भेटलेल्या आहेत. कारण की तिथे ऑफर चालू होती. त्यामुळे हे 250चं फेशियल किट आणि ते मायसिलर वॉटर 150चं, असं मला हे 2 त्यावरती गिफ्ट भेटलेलं आहे. आणि त्यानंतर मग जो काय त्यांचा डिस्काउंट असेल या सर्व गोष्टी, तर एक मला वाटतं 943 का 45 असं काहीतरी पूर्ण टोटल बिल झालं होतं. आणि त्या 2 मला गिफ्टसुद्धा भेटलं होतं नवरात्रीची ऑफर असल्यामुळे. सो म्हटलं चला मागून पण घेऊयात आणि डेली यूज करूयात. अजून तरी माझं डेली नाही होते प्रॉपर, म्हणजे कधी कधी विसरायला होतं आंघोळ वगैरे करून आल्यानंतर की पटकन स्किन करूयात वगैरे. कारण की कुठेतरी काही गोष्टींमध्ये गॅप पडला की मग मला विसरायला होतं, असं आहे. आता ज्यावेळेस नवरात्र वगैरे येईल त्यावेळेस मग मी फेशियल वगैरे करून घेईल माझं स्वतःचं. मला तरी बऱ्यापैकी जमतात सर्व गोष्टी. पण आयब्रोज वगैरे मी जास्त रिस्क घेत नाही. प्लकरने वगैरे कधीतरी रिमूव्ह करते. आणि बाकी मग माझ्याकडे स्लिक वॅक्स वगैरे आहे, त्यानेच मी अप्पर लिप्स वगैरे या सर्व गोष्टी करत असते. आणि खूप इमर्जन्सी असेल किंवा कुठे गावाला जायचे काहीतरी फंक्शन आहे त्यावेळेसच पार्लरमध्ये जाते. कारण की माझ्याकडे एवढा वेळच नसतो की जाऊन तिथे गेलं तरी मग 1.5-2 तास जातातच. आणि मला जाण्याचा सुद्धा कंटाळा येतो.
कधी कधी रामसोबत असला की मी जातसुद्धा नाही, कारण की मला गॅरंटीच नसते की राम तिथे जाऊन शांततेत बसेल. त्यामुळे मग मी प्रयत्न करते की रविवार पेठेमधून या सर्व गोष्टी घेऊन यायच्या, जेव्हा वेळ भेटेल त्यावेळेस करायचं. फॅक्स हिटर ना मागच्या वेळेस यांच्याकडून खराब झालेला, काहीतरी शॉर्ट सर्किट वगैरे काहीतरी झालेलं, त्यामुळे आता तो सुद्धा मला नवीन घ्यावा लागेल. आता रविवार पेठेमध्ये जाण्याचा प्लॅन करते, तुळशीबाग रविवार पेठ, कारण की रामने ना माझे मेकअपचे प्रोडक्ट इतके खराब केलेत आणि काही गोष्टी तर म्हणजे सापडतच नाही. काहींना ब्रेकडाऊन केलं त्याने पूर्णतः, कॉम्पॅक्ट वगैरे पूर्णच त्याची वाट लावली, विल्हेवाट. आणि तसं तर पर्पलवरती सुद्धा खूप छान ऑफर्स असतात, पण काय होतं शेडचा प्रॉब्लेम येतो. मग व्यवस्थित फाउंडेशन असेल, कन्सिलर असेल, त्याचा प्रॉपर जो काही शेड आहे तो लक्षात येत नाही. त्यामुळे मग कसं ऑफलाईन घेतलं तर फायदा नाही म्हणता येणार, पैशामध्ये काय एवढं जास्त नाही, पण ऑनलाईनमध्ये पैशामध्ये खूप जास्त फायदा होतो. सो चला, आता हे मायसिलर वॉटर मी इतक्या बारकाईने पाहत होते, कारण की त्यामध्ये ना पूर्णतः उर्दू का किंवा ते कन्नड वगैरे त्या लँग्वेज असतात ना, त्यामध्ये लिहिलेलं. मला असं वाटलं की काहीतरी वेगळंच ड्यूब वगैरे दिलं आहे की काय, पण नाही, ते ओरिजिनल होतं. मी स्कॅन केल्यानंतर पाहिलं आणि आता माझी एक्साइटमेंट नेक्स्ट लेवलची झालेली आहे, कारण की प्रोडक्ट आल्यानंतर कधी ते माझ्या ड्रेसिंग टेबलमध्ये लागतील असं मला वाटते. आणि इकडे मी किचनमध्ये शिफ्ट केलं आहे. तसं तर मी रोजच वस्तू हलवते, इकडून तिकडं तिकडून इकडं, पण काय होणार होतं, आपली पिकोफॉलची मशीन येणार होती, जसं की आधी तुम्ही पाहिलं असेल. चला, ह्या व्हिडिओमध्ये सांगून देते की पिकोफॉलची आपली मशीन येणार होती, त्यामुळे मग मी हे इकडे शिफ्ट केले, जेणेकरून की हॉलमध्ये त्या मशीनला व्यवस्थित जागा भेटेल. आणि जी काही वॉशिंग मशीन आहे तीसुद्धा मी आता बेडरूममध्ये शिफ्ट केली, जेणेकरून की हॉलमध्ये एक प्रॉपर मला स्पेस भेटेल. सो चला, जास्त काय ऑर्गनाईज नाही केलेलं, एवढ्याच गोष्टी रामने माझ्याकडे ठेवल्यात. खूप साऱ्या गोष्टी गायब झाल्यात, कारण की राम असला, लहान मुलं घरामध्ये असली की ह्या सर्व गोष्टींना फेस करावंच लागतं. आता मग तर मी रँडमली ते गोष्टी ठेवून दिल्यात आणि नंतर मग छान असं ऑर्गनाईज करेल ज्यावेळेस दसऱ्याला थोडीशी साफसफाई करूयात असं. त्यामुळे मग आता ह्या गोष्टी फक्त आता मी रँडमली ठेवून दिल्यात, जेणेकरून की डोळ्यासमोर दिसल्या की मी त्या गोष्टींचा यूजसुद्धा केला जातो आणि यूज केल्यानंतर त्याचा इफेक्टसुद्धा छान जाणवतो. सो चला, सर्व गोष्टी जागेवरती गेल्यात आणि त्यानंतर मग आता माझ्या कामाला मी लागणार आहे. अजून माझं सर्वच रुटीन जे आहे ते बाकी आहे, घरातली भांडे बाकी आहेत, कपडे बाकी आहेत, कारण की ज्या गोष्टी मी आणते ना त्या अशा व्यवस्थित जागेवरती ठेवल्या की मला थोडासा दिलासा भेटतो. नाही तर मला खूप ते असं वेगळंच गोष्टी जर जागेवरती नसेल किंवा घरामध्ये खूप जास्त पसारा असेल तर माझं कामामध्ये लक्ष लागत नाही आणि खूप मला ते असं म्हणजे वेगळंच फील होतं की नाही, घरामध्ये खूप पसारा आहे आणि शिवणकामामध्ये सुद्धा माझं काही प्रॉपर लक्ष लागत नाही, असं काहीसं होतं. सो चला, आता जे काही मी ब्लाऊज वगैरे थोड्या वेळापूर्वी काढून ठेवले होते ते स्किन केअरचे प्रोडक्ट मी पाहायला घेतलं आणि त्यानंतर थोड्या वेळ शिवणकामाची जी काही गोष्ट होती ना ती माझ्या डोक्यामधून गेली. अगदी 2-2.5 तास मी त्या स्किन केअरच्या प्रोडक्टमध्येच गुंतलेली, व्यवस्थित त्याच्यावर वाचून वगैरे पाहणं किंवा कोणती किंमत, कितीला बसलं वगैरे काय, ह्या सर्व गोष्टीमध्ये मी गुंग होऊन गेले. आणि वाढदिवसाच्या दिवशीच ते पार्सल मला रिसीव झालेलं, पण तुम्हाला जसं की म्हटलं काहीतरी कामामध्ये मी व्यस्त झाले असेल आणि मी ती विसरली. सो असं काहीसं आहे. सुरुवातीला पार्सल आले आणि मी ते ओपन केलं नाही पटकन, विदिन अ सेकंद, असं कधीच झालं नव्हतं, जे की पहिल्यांदा झालं. सो आता अस्तरला सुरुवातीला प्रेस करून घेते आणि प्रत्येकजण मला विचारतं की अस्तरला प्रेस नाही केलं तरी चालतं किंवा अस्तर धुवून वापरायचं का, तर नाही, मी धुवून वगैरे काहीच वापरत नाही, फक्त प्रेस करते, जेणेकरून की अस्तरला सुद्धा छान फिनिशिंग येते. सो चला, असा होता माझा आजचा ब्लॉग. कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि हो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण अशा छानशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.